नमस्कार, मी निशिगंधा। आजच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी आज परत एकदा अभिजित दीपकेविषयी आणि त्याच्या कॉकरोच जनता पार्टीविषयी तुमच्याशी बोलायला आली आहे। तुम्ही म्हणाल सारखं सारखं त्याच्याविषयी काय बोलायचं आणि आम्ही तरी का ऐकायचं? पण अभिजित दीपके संधी देत आहेत ना आपल्याला सारखं त्यांच्याविषयी बोलायची, मग बोलायला तर पाहिजेच। तर झालं असं की देशातल्या वेगवेगळ्या शहरात आंदोलनं केल्यानंतर आणि काही ठिकाणी मार खाल्ल्यानंतर ह्या कॉकरोच जनता पार्टीनं दिल्लीतल्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या मदतीनं उपोषण चालू केलंय। आता ते जे करतायत त्याला खरंच उपोषण म्हणायचं की ते अजून काही आहे हे मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवणार आहे, त्याच्यावरून समजेलच। तर हे जे आंदोलन आहे ना ते एक वेगळंच वळण घेत आहे। पहिल्या दिवसापासून आपल्याला हे माहिती आहे की अभिजित दीपके आणि त्यांची कॉकरोच जनता पार्टी ह्याचा अजेंडा हा भाजप विरोधी, मोदी विरोधात आहे। पण आता ह्या आंदोलनात अशी काही लोक सामील झाली आहेत ज्याच्यावरून त्यांच्या अजेंड्याविषयी शंका यायला लागली आहे। हे अभिजित दीपके त्यांचं ध्येय फक्त नीटच्या पेपर लीक विरोधात आंदोलन करणं आणि शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं असं सांगतात। पण ते एवढंच आहे की त्याच्या आडून अजून काही गोष्टी त्यांना साध्य करायच्यात याविषयी शंका येऊ लागली आहे। एकतर ह्या आंदोलनात आंदोलन सोडून बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, म्हणजे कोणी साऊंड लावून डान्स करतोय, तर कोणी फुटबॉल क्रिकेटची मॅच खेळतंय, मैं बोल रहा हूँ भैया, पहली बार इस्तीफा ले रहे हो और पहली बार ही वॉलीबॉल। तर कोणी स्वतःचीच एक मैफिल भरवतंय। मेरे सामने वाली खिड़की में एक ग्रेजुएट लड़का रहता है, मेरे सामने वाली खिड़की में। मुळात काय तर ही सगळी कॉकरोच जनता पार्टी आपलं आंदोलन एन्जॉय करते, पण त्यांच्यासोबतच असे काही घटक आता या आंदोलनात सामील होत आहेत जे पुढे जाऊन सरकारसाठी धोकादायक ठरू शकतात। काय होतंय नक्की कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। अभिजित दीपके यांनी पेपर फुटी विरोधात सरकार विरुद्ध एल्गार पुकारला आणि देशभरात आंदोलन चालू केलं, पण त्याला हवा तसा प्रतिसाद काही मिळत नव्हता। मग यात नीट बाजूला ठेवून LGBTQ कायद्याविषयी बोललं जाऊ लागलं, घोषणा देण्यात जाऊ लागल्या, ट्रांस बिल वापस लेना होगा, तेही यशस्वी झालं नाही। तर याच आंदोलनात त्याच्यानंतर किसान आंदोलन बनवण्याचा स्टंट केला गेला। नीटच्या पेपर फुटी विरोधात सुरू झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांना बोलावलं गेलं, पण यालाही फारसं यश मिळालं नाही। या आंदोलनाला कोणाकडूनच लाईमलाईट मिळू शकलं नाही। मग यात प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची एंट्री झाली। त्यांनी बेमुदत उपोषण चालू करणार असल्याची घोषणा केली। पर्यावरणवादी असलेले सोनम वांगचुक यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी उपोषण चालू केलं। सोनम वांगचुक हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे, ते लडाखमधले एक पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत। त्यांच्याविषयी ते एक हिरो असल्याची प्रतिमा मनात होती। पण 24 सप्टेंबर 2025 रोजी सोनम यांच्या उपोषणादरम्यान लेहमध्ये हिंसाचार झाला। यात 4 जण ठार झाले आणि 90 जण जखमी झाले। वांगचुक यांनीच हा हिंसाचार भडकवला असा आरोप सरकारनं केला आणि त्यांना NSA म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली। काही दिवसांपूर्वी सोनम यांची सुटका झाली आहे, त्याच्यानंतर ते अभिजित दीपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनात सामील झाले, त्यांना पाठिंबा दिला। वेगवेगळ्या शहरात या CJPच्या ज्या रॅली झाल्या त्यातही सोनम हे सहभागी होते। आता 29 जून पासून त्यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण जाहीर केलंय। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा देत नाही तोपर्यंत सोनम वांगचुक हे उपोषण करणार आहेत। आता त्यांचं हे उपोषण कसं चालू आहे हेही मी तुम्हाला दाखवते। आतापर्यंत उपोषण म्हणजे काय तर आपली मागणी मान्य होईपर्यंत अन्न पाण्याचा त्याग करणं असं होतं। असं उपोषण आतापर्यंत अनेकांनी केलंय, ज्यात गांधीजींपासून अण्णा हजारेंपर्यंत अनेक मोठमोठ्या व्यक्तींचा समावेश आहे। पण सोनम वांगचुक यांचं हे उपोषण जरा वेगळंच चालू आहे। ते पाणी पीत, ज्यूस पीत हे उपोषण करतायत, मस्त एन्जॉय करतायत असं वाटतंय। खोटं वाटतंय का तुम्हाला? हे व्हिडिओ बघा। हम सब लोग इन बच्चों की आवाज सुन नहीं पा रहे हैं और उनकी तरफ से रहे हैं, तो आप सबसे अपील है देश भर से और गोल बघितलं
त्यांच्या आसपास कशा पाण्याच्या बॉटल्स दिसत आहेत आणि काही झाकून ठेवलेल्याही बॉटल्स आहेत ज्याच्यात नेमकं काय आहे माहीत नाही. इथे एकच प्रश्न माझ्या मनात येतो, तो म्हणजे पर्यावरणासाठी झटणारे सोनम वांगचूक अचानक शिक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न कसं काय विचारतायत? म्हणजे या आडून त्यांना वेगळंच काहीतरी साध्य करायचं असू शकतं का? सोनम वांगचूक यांना लडाखमधून जेव्हा अटक झाली तेव्हा कोणीही त्यांचे कार्यकर्ते किंवा सामान्य लोक त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले नाहीत. आता हेच सोनम वांगचूक लडाखचा मुद्दा सोडून कॉक्रोच जनता पार्टीद्वारे रस्त्यावर उतरलेत, सरकारच्या विरोधात आंदोलन करतायत, म्हणून त्यांच्यावर शंका घ्यायला जागा उरते. आता पुढे जाऊया. ह्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात ना 101 नमुने सामील झालेत आणि हे सगळे मोदी विरोधक आणि भाजप विरोधक आहेत. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते, तो पहा. एक मुलगी आहे जी आपल्या वक्तव्यांमुळे सतत व्हायरल होत असते. 3 वर्षांपूर्वी तिचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यात ती मोदींना आव्हान करत होती, म्हणत होती 2024 में मोदी आएंगे ही नहीं और वो नहीं आएंगे तो क्या करेंगे, झोला लेके निकल पड़ेंगे और वो जो झोला लेके जाएंगे उनका झोला चेक करना चाहिए. लोग इम्पॉसिबल, ऐसा पॉसिबल ही नहीं. कहते हैं मोदी जी हम तो फकीर है, झोला लेके कहीं भी चल देते हैं, और जब ये 2024 में जब जाएंगे ना तो उनका जो झोला है ना वो भी चेक होगा. 13-14 वर्षांची ही मुलगी, तिला कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल आणि त्यावरूनच ही हे बोलून गेली. ते वाक्य तेव्हा खूप व्हायरल झालं होतं. आता हीच मुलगी पुन्हा एकदा परतली आहे, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात आली आहे. आल्या आल्या तिने पुन्हा एकदा मोदींवर बोलायला सुरुवात केली. यावेळी तिने थेट मोदींचं शिक्षणच काढलं. जो खुद पढ़े लिखे हैं क्या, उन्हें परीक्षा का पी नहीं आता होगा, एजुकेशन का ई नहीं आता होगा और बकवास करने के लिए आ जाते हैं. याच्यानंतर एका रिपोर्टरनं तिला CBSEचा आणि नीटचा फुल फॉर्म विचारला तेव्हा तिची अवस्था काय झाली, तिचं शिक्षण कसं चव्हाट्यावर निघालं, तुम्हीच बघा. नीट का एग्जाम फुल फॉर्म पता है आपको? क्योंकि आप भी यहाँ पे आए हो नीट का मुद्दा उठाने के लिए. क्या आप नशा एलिजिबल करके कुछ फुल फॉर्म है, ठीक है, फुल लाइक अभी मैंने याद की थी बट भूल गई, वो बात अलग है. ठीक है, ओके, वो भी छोड़ते हैं. जैसे कि आप कौन से बोर्ड से पढ़ती हैं यहाँ पे? CBSE बोर्ड. आपको CBSE का फुल फॉर्म पता है? एवढ्यावरच ही मुलगी थांबली नाही, तर त्याच्यानंतर तिला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तुम्हाला घ्यायचा आहे तर त्यांच्या जागी कोणाला शिक्षण मंत्री करावं असं वाटतंय, असा प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, मला असं वाटतंय अभिजित दीपकेला शिक्षण मंत्री करावं. त्यांचं शिक्षण काय झालंय माहित नाही, पण तो चांगला शिकलेला आहे त्याच्यामुळे त्याला शिक्षण मंत्री करावं. जो इस काबिल है, जो बीजेपी में तो कोई भी पढ़ा लिखा है नहीं नेता. किसी भी पार्टी में कौन है सबसे भाई पार्टी क्या, हम तो बोलते हैं अभिजीत दीपके को बना दो एजुकेशन मिनिस्टर. अच्छा, और क्या. आता त्या मुलीच्या या वक्तव्यावर मी काय बोलणार नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. मला वाटतं या सगळ्या कार्यकर्त्यांचा अभिजित दीपकेला सुद्धा कंटाळा आलाय. त्यांनी ते जाहीर मुलाखतीत सांगितलं सुद्धा. या आंदोलनात आंदोलन सोडून सगळं होतंय. लोक एखाद्या सहलीत आल्यासारखं एन्जॉय करतायत, त्यांना फुकटमध्ये जेवण दिलं जात आहे, कोणी बिर्याणी देतंय, कुणी चहा नाश्ता वाटतंय. कॉक्रोच जनता एन्जॉय करते आंदोलन. अरे एवढं सगळं करून जे खरंच निष्ठावंत आहेत, जे दीपकेच्या मागे उभे राहिलेत, त्यांची दीपकेनी इज्जत काढली. मैं सुबह उठता हूँ, ये लोग नारा शुरू करते धर्मेंद्र प्रधान से, अमर भाई उठने तो दो. आता हे सगळं आंदोलन नीटच्या पेपर फुटी विरोधात होतं. पहिल्यापासूनच कॉक्रोच जनता पार्टी भाजपला, नरेंद्र मोदींना विरोध करत होती. पण मी आधी म्हटलं तसं याला एक वेगळंच वळण मिळायला लागलंय, वेगळीच सुरुवात व्हायला लागली आहे. इथे विद्यार्थी सोडून सगळे लोक आंदोलनात शिरतायत. या व्हिडिओवरून एक सिद्ध होतं की या आंदोलनाचा झेंडा आता मुस्लिम समुदायानं हाती घेतलाय. जंतर मंतरवर नमाज पडला जातोय. बरं, नमाज पडण्यावर आक्षेप नाहीये, पण ह्या नमाज पडणाऱ्या व्यक्तीचं वय तुम्ही बघा. कुठल्या अँगलने हा एखादा विद्यार्थी वाटतोय? जेन झीनच्या आंदोलनात तुम्ही काय करताय? इथे मुस्लिम समुदाय येऊन मदत का करतायत? त्यामागे काय हेतू असू शकतो? दिल्लीत 2020ला CAA NRC विरोधात शाहीनबाग आंदोलन झालं होतं. तेव्हा मुस्लिम महिला आंदोलन करत होत्या, रस्त्यावर उतरल्या होत्या, त्यांनी रस्ते ब्लॉक केले होते, वाहतुकीची कोंडी झाली होती आणि दिल्लीकरांना केवढ्या त्रासातून जावं लागलं होतं.
पुढे कोविडमुळे हे आंदोलन उठवलं गेलं. पण आता जंतर मंतरवर CJPचं जे आंदोलन होतंय तेव्हा शाहीनबागच्या आंदोलनातले सगळे घटक जंतर मंतरवर एकत्र होत आहेत. याच्यावरून एक नक्कीच कळतंय की हे नीटसाठी आंदोलन होणार नाहीये, त्याच्या मागे वेगळाच हेतू नक्कीच असावा. या आंदोलनजीवींना इतके दिवस आंदोलन करण्यासाठी आर्थिक मदत कोण पुरवतंय, याच्या मागे नक्की काय हेतू आहे, या सगळ्याचा शोध घेणं गरजेचं आहे. तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.